Hi student, today we discuss about the X-linked disease, second disease, that is hemophilia. Yesterday in the last lecture we completed sex-linked inheritance. In this sex-linked inheritance there are two types of gene. First one is the X-linked gene and second one is the Y-linked gene. So first we completed that is X-linked gene. In this X-linked gene याच्यामुळे जे डिसीज होतात त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलेला आहे हिमोफिलिया. कोणता पाहिलेला आहे फर्स्ट आपण पाहिलेला आहे डायरेक्टली कलर ब्लाइंडनेसमध्ये आपण दोन एक्झाम्पल पाहिले. जर कलर ब्लाइंड मेल असेल, कलर ब्लाइंड मेलचा जर मॅरेज कोणाशी केलं नॉर्मल फिमेलशी की त्या फिमेलला कलर ब्लाइंड झालेला नाही आहे, तर त्याच्यापासून जो आपल्याला रिझल्ट भेटतो आहे, जो F1 भेटतो आहे, जे डॉटर्स आहेत हे 50% ह्या डॉटर्स कशा भेटत आहेत तर कॅरियर म्हणजे त्यांच्यामध्ये त्या कलर ब्लाइंडनेस हा डिसीज दिसण्याची त्यांच्यामध्ये शक्यता असते किंवा लक्षणे दिसू शकतात. त्याच्यानंतर सेकंड आहे तो आपण पाहिलं सेकंड रिझल्ट आपल्याला जो नॉर्मल सन्स भेटले त्याच्यामध्ये 50% ते कसे भेटणार आहेत तर नॉर्मल भेटणार आहेत. म्हणजे हा फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहिलं. जर मेल जर कॅरियर असेल, जी डॉटर आहे ती डॉटर कॅरियर असेल म्हणजेच एक्झॅक्ट तिच्यामध्ये ते लक्षणं दिसण्याची शक्यता आहे आणि मेल कसे आहेत नॉर्मल आहेत. तर त्यांचं जर मॅरेज झालं तर नॉर्मल फिमेल आणि नॉर्मल मेल हे 25% म्हणजे 50% भेटतात. त्याच्याचबरोबर जे कॅरियर आहेत, कॅरियर फिमेल ह्या 25% भेटतात आणि मेल हे 25% कलर ब्लाइंड म्हणजे पूर्णपणे त्यांना तो डिसीज झालेला दिसतो. आपण सेकंड एक्झाम्पल पाहिलं तर आपण X-लिंक्ड जीनमुळे होणारा जो सेकंड डिसीज आहे तो पाहणार आहोत हिमोफिलिया इट ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लीडर डिसीज. याला काय म्हटलं जातं ब्लीडर डिसीज. तर एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं हिमोफिलिया म्हणजे इट इज X-लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर इन विच ब्लड फेल्स टू क्लॉट ऑर कोॲग्युलेट व्हेरी स्लोली. म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर आपल्याला काय सांगितलं आहे, हा जो डिसीज आहे हिमोफिलिया याला ब्लीडर डिसीज म्हटलं जातं कारण याच्यामध्ये ब्लिडिंग होत असतं, म्हणजे ब्लड फ्लो होत असतं म्हणून याला म्हटलं जातं ब्लीडर डिसीज. तर पहा एक्झॅक्ट याच्यामध्ये काय सांगितलं आहे हिमोफिलिया कॉल्ड ब्लीडर डिसीज. तर म्हणजे काय तर पहा इट इज X-लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर म्हणजे आपण पाहतोय मेल असेल किंवा फिमेल असेल दोन्हीमध्ये XX क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतात. मेल असेल तर XY आपल्याला पाहायला भेटतो. हे जे X-लिंक क्रोमोझोम आहेत त्यांच्या X क्रोमोझोमवरती कोणता जीन असतो तर रेसेसिव्ह. कोणता असतो रेसेसिव्ह. म्हणजे जर डॉमिनंट कॅपिटल H असेल तर जो रेसेसिव्ह आहे तो स्मॉल H असेल. म्हणजेच हा जो स्मॉल H आहे हा स्मॉल H त्यांच्या क्रोमोझोमवरती तो प्रेझेंट असतो X क्रोमोझोमवरती आणि तो रेसेसिव्ह असतो. तर पहा इट इज X-लिंक रेसेसिव्ह डिसऑर्डर इन विच ब्लड फेल्स टू क्लॉट म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये जे ब्लड आहे हे ब्लड क्लॉटिंगच होत नाही, ते गोठतच नाही, डायरेक्टली लिक्विड टाईप असते, ते फ्लो होत असते. म्हणजे ब्लड फेल्स टू क्लॉट ऑर कोॲग्युलेट म्हणजे ते गोठत नाही किंवा क्लॉटिंग होत नाही व्हेरी स्लोली किंवा एकदम त्यांच्यामध्ये ती प्रोसेस एकदम स्लोली होत असते ती क्लॉटिंगची प्रोसेस. अशा पर्सनमध्ये आपल्याला काय दिसतो हिमोफिलिया डिसीज झालेला दिसतो. कसा दिसतो इट इज X-लिंक रेसेसिव्ह डिसऑर्डर. ही डिसऑर्डर X-लिंकवरती आहे परंतु ते जीन कसे पाहिजेत रेसेसिव्ह पाहिजेत इन विच ब्लड फेल्स टू क्लॉट ऑर कोॲग्युलेट व्हेरी स्लोली म्हणजे त्यांच्यामध्ये जे ब्लड आहे हे ब्लड क्लॉटिंग एकदम स्लोली होत असतं. तर पहा नॉर्मल क्लॉटिंग इज डॉमिनंट ओव्हर दी रेसेसिव्ह जीन्स फॉर हिमोफिलिया. म्हणजे नॉर्मल क्लॉटिंग म्हणजे एक्झॅक्टली त्यांच्यामध्ये नॉर्मल डिसीज आपल्याला पाहायला भेटते. नॉर्मल असतात ते त्यांच्यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टर असतं. कोणतं असतं डॉमिनंट म्हणजे त्यांच्या X क्रोमोझोमवरती कॅपिटल H हे कॅरेक्टर आपल्याला पाहायला भेटतं. परंतु ओव्हर द रेसेसिव्ह जीन्स फॉर हिमोफिलिया जो हिमोफिलियाचा जीन कोणता आहे तर रेसेसिव्ह जीन स्मॉल H जर त्या X क्रोमोझोमवरती प्रेझेंट असेल तर आपल्याला तिथं काय सांगायचं आहे तर एक्झॅक्ट ती पर्सन कशी आहे तर पूर्णपणे तिला हिमोफिलिया झालेला आहे. म्हणजे खाली मी दाखवलेले पहा जर आपण मेल आणि फिमेलचा विचार केला फर्स्ट सांगितले पहा दोन XX क्रोमोझोम दिलेत म्हणजे फिमेलमध्ये जर एक डॉमिनंट असेल आणि एक रेसेसिव्ह असेल तर ती फिमेल कशी असते तर एक्झॅक्ट एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह असेल तर ती कॅरियर असू शकते. म्हणजे कॅरियर म्हणजे तिला ती लक्षणं दिसून येऊ शकतात हिमोफिलियाची. परंतु एक्झॅक्ट मेल जर पाहिलं आपण XY त्या एकाच X क्रोमोझोमवरती जर रेसेसिव्ह कॅरेक्टर आपल्याला पाहायला भेटत
करत असेल तर रेसेसिव्ह कॅरेक्टर जर पाहायला भेटले तर एक्झॅक्ट ते कसे असतात, त्यांना पूर्णपणे हिमोफिलिया डिसीज झालेला दिसतो. परंतु जर फिमेलमध्ये एक डॉमिनंट आणि एक काय असेल डायरेक्टली एक रेसेसिव्ह असेल तर त्यांच्यामध्ये हा डिसीज त्यांची लक्षणं दिसून येतात. परंतु जर फिमेलमध्ये दोनही रेसेसिव्ह असतील, दोन्ही एक्स क्रोमोझोमवरती जे जीन प्रेझेंट आहे ते दोन्ही रेसेसिव्ह असतील, म्हणजे स्मॉल एज जर प्रेझेंट असेल तर ते कसे असतात, त्यांना हिमोफिलिया होऊ शकतो. तर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं आहे, डिफिशियंट इन क्लॉटिंग फॅक्टर दॅट इज फॅक्टर 8 अँड फॅक्टर 9 इन ब्लड. म्हणजे ब्लडमध्ये जे क्लॉटिंग फॅक्टर असतात ते क्लॉटिंग फॅक्टर ज्यांचे ब्लड काय होत नाहीत, गोठत नाही, म्हणजे क्लॉट होत नाही किंवा त्याच्यामध्ये एकदम स्लोली ते कोॲग्युलेट होतं, त्यांच्यामध्ये हे फॅक्टर्स काय असतात, डिफिशियंट असतात. म्हणजे डायरेक्टली त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या ब्लडमध्ये हे कोॲग्युलेट फॅक्टर तयारच होत नाही, फॅक्टर 8 अँड फॅक्टर 9. त्याच्यामुळं काय होतं, त्यांच्या बॉडीमध्ये जे ब्लड क्लॉटिंग आहे, ब्लड क्लॉटिंग होत नाही. म्हणजे हिमोफिलिया डिसीज झालेल्या पर्सनना ते ब्लड क्लॉटिंग होत नाही, कारण डिफिशियंट क्लॉटिंग फॅक्टर 8 अँड फॅक्टर 9. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं आहे, इव्हन मायनर इंजुरीज कॉज. म्हणजे एखादी जर जखम झाली तर काय होतं, हिमोफिलिया झालेल्या पर्सनला जर जखम झाली तर काय होतं, कंटिन्युअस ब्लिडिंग होतं. ते ब्लिडिंग थांबतच नाही. कसली छोटीशी एखादी जखम होऊ द्या तरी काय होतं, ते ब्लडिंग थांबत नाही, स्टॉप होत नाही. म्हणजेच इवन मायनर इंजुरीज कॉज, त्यांना थोडीशी जरी जखम झाली कंटिन्युअस ब्लिडिंग होतं. हेन्स हिमोफिलिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लिडर डिसीज. म्हणून हिमोफिलिया या डिसीजला काय म्हटलं जातं, ब्लिडर डिसीज. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं की ब्लिडर डिसीज याला का म्हटलं जातं, कारण कोणतीही छोटीशी का होईना जखम झाली की ती काय होतं, कंटिन्युअस ब्लिडिंग करत असतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर ब्लिडर डिसीज. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर पहा, रेसेसिव्ह जीन्स फॉर हिमोफिलिया इज लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. म्हणजे जो रेसेसिव्ह जीन असतो पहा, जर इथं आपल्याला मेलचा विचार करायचा, रेसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया इज लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. म्हणजेच नॉन होमोलॉगस म्हणजेच ते कसे असतात, XY हे मेलमध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असतात आणि त्याच्यावरती काय प्रेझेंट असतो, रेसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया. हिमोफिलियाचा हा रेसेसिव्ह जीन या XY या रिजनवरती प्रेझेंट असतो. मग या XY रिजनवरती तेव्हा जो प्रेझेंट असतो होमोलॉगस, कसा रिजन येतो, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. तर त्याच्यानंतर सांगितलं आहे पहा, नो करस्पॉन्डिंग अलील ऑन Y क्रोमोझोम टू सप्रेस इट एक्सप्रेशन. म्हणजे करस्पॉन्डिंग अलील म्हणजे Y क्रोमोझोमवरती असं कोणताही क्रोमोझोम नसतो की डायरेक्टली जर डॉमिनंट प्रेझेंट असतात जर मेलमध्ये या वायवरती, तर पहा काय झालं असतं, रेसेसिव्ह कॅरेक्टर सप्रेस झाले असते, मग ते डिसीज दिसला नसता. परंतु असे करस्पॉन्डिंग अलील ऑफ Y क्रोमोझोम टू सप्रेस इट एक्सप्रेशन, असा कोणताही अलील किंवा जीन त्याच्यावरती प्रेझेंट नसतो. सो मेन सफर फ्रॉम दिस डिसीज. म्हणजे मेलमध्ये जास्तीत जास्त हा डिसीज हिमोफिलिया डिसीज पाहायला भेटतो, कारण सफरिंग करायला तो जो रेसेसिव्ह जीन त्यांच्या एक्स क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहे त्याला सफरिंग करायला असा कोणताही जीन त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट नसतो. सो ते काय होतात, मेलमध्ये आपल्याला तो जास्त प्रमाणात डिसीज दिसून येतो. त्याच्याचबरोबर वुमेन सफर ओनली व्हेन बोथ एक्स हॅव रेसेसिव्ह जीन्स ऑफ क्रोमोझोम. म्हणजे वुमेन्स कधी सफर होतात फिमेल, जेव्हा दोनही एक्स क्रोमोझोमवरती रेसेसिव्ह जीन प्रेझेंट असतील, त्याचे स्मॉल एज आणि जर कॅपिटल एज स्मॉल एज असेल लक्षणं दिसण्याची शक्यता असते. एक कॅपिटल एज असेल तर दिसत नाही आणि डायरेक्टली जर टू स्मॉल एज त्या 2 क्रोमोझोमवरती प्रेझेंट असतील तर तिथं काय दिसणार आहे आपल्याला, एक्झॅक्ट ती फिमेल कशी आहे, हिमोफिलिक आहे. तर खाली आपल्याला दिलं आहे एक्झॅक्ट हे नॉर्मल कोणाला म्हणायचं, हिमोफिलिक कोणाला म्हणायचं आणि कॅरियर कोणाला म्हणायचं. फर्स्ट मेलचं दिलेलं आहे आपल्याला. मेलमध्ये XY हे क्रोमोझोम असतात, तर एक्सवरती जेव्हा H हा क्रोमोझोम आपल्याला फक्त डॉमिनंट जीन प्रेझेंट दिसतात, डॉमिनंट, तेव्हा तो फिमेल कसा असतो, मेल कसा असतं, नॉर्मल असतं. कसं असतं, नॉर्मल म्हणजे फक्त एक डॉमिनंट जीन त्यांच्या बॉडीवरती प्रेझेंट आहे एक्सवरती, जो डॉमिनंट H हा जीन प्रेझेंट आहे की त्याच्यामुळे तो काय होत नाही, नॉर्मली त्याला हे होऊ शकत नाही हिमोफिलिया. परंतु जर हिमोफिलिक आपण कधी म्हणू शकतो त्या मेलला, जेव्हा त्यांच्या एक्स क्रोमोझोमवरती रेसेसिव्ह जीन हा एक्सप्रेस झाला आहे, स्मॉल एज रेसेसिव्ह जीन एक्सप्रेस झाला की तो काय आहे, तो मेल कसा आहे, हिमोफिलिक, कॅरियर याच्यामध्ये नसतात. तर त्याच्यानंतर नेक्स्ट फिमेलमध्ये सांगितलं आहे, फिमेल नॉर्मल कधी असू शकते, जेव्हा दोन्ही एक्स क्रोमोझोमवर डॉमिनंट जीन एक्सप्रेस होतात, कॅपिटल एज. परंतु हिमोफिलिकमध्ये काय सांगितलं आहे, कधी हिमोफिलिक फिमेल म्हणू शकतो आपण, जेव्हा त्या फिमेलच्या दोन्ही एक्स क्रोमोझोमवरती रेसेसिव्ह जीन एक्सप्रेस होतात, दॅट इज स्मॉल एज. अशा फिमेलला आपण हिमोफिलिक फिमेल म्हणू शकतो. आणि नेक्स्ट सांगितले पहा कॅरियर. काय कॅरियर म्हणजे नेमकं काय, तर पहा
यांच्यामध्ये ते डिसऑर्डर दिसण्याची शक्यता असते, लक्षणं दिसण्याची शक्यता असते. जेव्हा एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह जीन त्यांच्यामध्ये फिमेलच्या क्रोमोझोमवरती एक्सप्रेस होतात, तेव्हा त्यांच्यामध्ये एकतर ते लक्षणं दिसण्याची शक्यता असू शकते. सो दिस ऑल आर द हिमोफिलिक डिसीज. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं एक्झाम्पल इथे सांगितलेले आहेत. मॅरेज बिटवीन द हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल, म्हणजे हिमोफिलिया झालेला मेल त्याचं मॅरेज जर नॉर्मल फिमेलशी झालं तर एक्झॅक्ट आपल्याला काय रिझल्ट भेटतोय तर पहा, मॅरेज बिटवीन द हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल यांचा जेव्हा क्रॉस केला, त्यांचे जे गॅमेट्स घेतले त्याच्यानंतर F1 आपल्याला भेटलं आहे. क्रॉस केल्याच्यानंतर F1मध्ये आपल्याला काय भेटलं आहे, कॅरियर डॉटर्स, म्हणजे ज्या डॉटर्स त्यांना झाल्यात त्या किती 50% कॅरियर आहेत, म्हणजे यांच्यामध्ये ती डिसऑर्डर दिसण्याची शक्यता आहे. त्या किती आहेत तर 50% कॅरियर डॉटर्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय सांगितलं आहे, जर त्यांच्यामध्ये नेक्स्ट जे सन्स होत आहेत, ऑफस्प्रिंग तयार होत आहेत, नेक्स्ट क्रॉसमध्ये काय सांगितलं आहे 50% नॉर्मल सन्स भेटत आहेत. काय 50% नॉर्मल सन्स, म्हणजे यांना एक्झॅक्टली ते हिमोफिलिक डिसीज होऊ शकत नाही. परंतु ज्या डॉटर्स आहेत त्या डॉटर्स कशा आहेत 50% कॅरियर आहे, म्हणजे यांच्यामध्ये ती लक्षणं दिसण्याची शक्यता आहे. फर्स्ट एक्झाम्पल आपण कशाचं पाहिलं आहे, मॅरेज बिटवीन द हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल. यांचं जर मॅरेज झालं तर 50% ह्या डॉटर कॅरियर भेटतात आणि नॉर्मल सन्स जे आहेत हे 50% भेटतात. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपल्याला पाहिजे मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल. मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल, आता मेलचा नाही विचार करायचा, कॅरियर आता फिमेल आहे आणि कोण अशी करणार आहे तर नॉर्मल मेलशी यांचं मॅरेज जर झालं तर त्यांच्यापासून जे ऑफस्प्रिंग भेटतात ते कसे भेटतात पहा. त्यांचं F1 कसं भेटलं आहे तर कॅरियर डॉटर आणि नॉर्मल मेल यांचं जेव्हा मॅरेज होतं तेव्हा एक्झॅक्ट नॉर्मल फिमेल 25% भेटतात, नॉर्मल मेल 25%, म्हणजे 50% ते डायरेक्टली 50% म्हणजेच एक्झॅक्टली 25% त्याच्यातले नॉर्मल असतात आणि डायरेक्टली 25% हे कॅरियर असतात. म्हणजे जर फिमेलचा विचार केला तर नॉर्मल फिमेल ह्या 25% भेटत आहेत, त्याच्याचबरोबर नॉर्मल मेल हे सुद्धा आपल्याला F1मध्ये 25% भेटत आहेत. परंतु जर आपण नेक्स्ट क्रॉसमध्ये जर विचार केला F1मध्ये तर एक्झॅक्टली त्यांच्यामध्ये कॅरियर फिमेल हे 25% आहे, म्हणजे यांच्यामध्ये ते डिसऑर्डर दिसण्याची शक्यता आहे. आणि इथं पुस्तकामध्ये आपल्या बुकमध्ये चुकून झालेलं आहे पहा कलर ब्लाइंड मेल, तर इथं हिमोफिलिक मेल आहेत. काय हिमोफिलिक मेल, इथं रेड पेननी जी रिमार्क केलेली तिथं हिमोफिलिक मेल आहेत. आपल्या बुकमध्ये आपण ती जी मिस्टेक झालेली ती दुरुस्त करून घ्यायची. तर इथं हिमोफिलिक मेल हे 25% आहे, म्हणजे एक्झॅक्टली जेव्हा मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल, ज्या फिमेल कॅरियर आहे म्हणजे त्याच्यामध्ये लक्षणं दिसत आहेत कॅरियर आहे ती, तर ते अशा फिमेलचं जर नॉर्मल मेलशी जर आपण मॅरेज केलं तर काय होऊ शकतं, नॉर्मल फिमेल 25% भेटतात, नॉर्मल मेल 25%, परंतु कॅरियर फिमेल ह्या 25% आहे आणि मेल कसे आहेत तर त्यांना हिमोफिलिया होत असतो, 25% हिमोफिलिया होत असतो. तर त्याच्यानंतर आपण एक्स लिंक जीन हा सेक्स लिंक इनहेरिटन्समध्ये कंप्लीट केलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहिला कलर ब्लाइंडनेस आणि सेकंड पाहिला तो हिमोफिलिया डिसीज. आता त्याच्यानंतर सेकंड आपण पाहणार आहोत. सेकंड जो आपला सेक्स लिंक इनहेरिटन्समध्ये सेकंड जीनचा टाईप राहिला आहे तो वाय लिंक जीन. कोणता राहिला आहे वाय लिंक जीन. तर याच्यामध्ये एक्झॅक्ट काय सांगितलेलं आहे वाय लिंक जीन, जे जीन्स कुठं प्रेझेंट असतात तर नॉन होमोलॉगस रिजन ऑफ दी वाय क्रोमोझोम, म्हणजे नॉन होमोलॉगस रिजन आपण पाहिला आहे, एक क्रोमोझोम लेंथ जास्त आहे तो एक्स क्रोमोझोम आणि एक त्याची आर्मची लेंथ ही कमी आहे तो वाय क्रोमोझोम. म्हणजे हा कसा दोन्ही आर्मचा रिजन झाला नॉन होमोलॉगस, तो सेम नाही आहे. म्हणजेच जीन्स लोकेटेड ऑन अ नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम आर कॉल्ड ॲज वाय लिंक जीन. अशा जीनला काय म्हटलं जातं तर वाय लिंक जीन. त्याच्याच नंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, द वाय लिंक जीन्स आर इनहेरिटेड डायरेक्टली फ्रॉम मेल टू मेल. आता वाय लिंक जीन हा आपण पाहतोय, आपल्याला माहिती आहे मेलमध्ये कोणते क्रोमोझोम असतात XY आणि फिमेलमध्ये XS, म्हणजे वायचा प्रश्न फिमेलमध्ये येत नाही. म्हणजेच जे वाय लिंक जीन आहेत हे इनहेरिट होतात, म्हणजे ट्रान्सफर होतात डायरेक्टली फ्रॉम मेल टू मेल, म्हणजे मेलकडून मेलकडेच वायचे कॅरेक्टरिस्टिक्स हे काय होतात वायचे जीन हे एक्सप्रेस होतात, इनहेरिट होतात. त्याच्यानंतर इन मॅन द वाय लिंक जीन्स सच ॲज हायपरट्रायकोसिस आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ हेअर ऑन पिन्ना ऑफ इयर अँड कॅरेक्टर इज ट्रान्समिटेड
डायरेक्टली फ्रॉम फादर टू सन. म्हणजे इथं काय सांगितलं आहे पहा, जे वायलिंग जीन आहेत या वायलिंग जीन हे मॅन टू मॅन एक्सप्रेस होतात, मॅन टू मॅन इनहेरिट होतात. तर याच्यामध्ये काय सांगितलं आहे, ते वायलिंग जीन सच ॲज हायपर ट्रायकोसिस. याच्यामध्ये कोणता डिसीज दिसून येतो, हायपर ट्रायकोसिस. आपल्याला याच्या पाठीमागे हा वर्ड गेलेला आहे. इथं हेअरची ग्रोथ होत असते. हायपर ट्रायकोसिस म्हणजे एक्झॅक्ट कुठं ग्रोथ होते तर पहा, रिस्पॉन्सिबल फॉर एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ हेअर ऑन पिन्ना ऑफ इयर. म्हणजे तुमच्या कानाचा जो म्हणजे एक्झॅक्ट वायलिंग जीनमुळे हायपर ट्रायकोसिस असे डिसीज झालेला दिसून येतो आहे. म्हणजेच हायपर ट्रायकोसिसची डिसऑर्डर तिथं पाहायला भेटते. त्या मेलच्या बॉडीवरती काय होतं आहे, डायरेक्टली जो इयरचा पार्ट आहे त्या इयरच्या पार्टवरती हेअरची डेव्हलपमेंट होत असते. म्हणजेच त्यांना हायपर ट्रायकोसिस इज रिस्पॉन्सिबल, म्हणजेच हायपर ट्रायकोसिसमुळे होत असतं. तर पहा, कॅरेक्टर ट्रान्समिटेड डायरेक्टली फ्रॉम फादर टू सन. म्हणजे फादरकडून त्यांच्या ऑफस्प्रिंगकडं हे कॅरेक्टर इनहेरिट होतात, ट्रान्सफर होतात. म्हणजेच एवढंच वायलिंग जीनमध्ये आपल्याला सांगितलेलं. एक्झॅक्ट काय होतं, इथं मेल टू मेल हे ट्रान्सफर होतात, कारण वाय क्रोमोझोम हा फक्त मेलमध्येच पाहायला भेटतो आणि मॅन हॅव वायलिंग जीन सच ॲज हायपर ट्रायकोसिस आर रिस्पॉन्सिबल. आणि याच्यामुळे काय होतं, हायपर ट्रायकोसिस ही डिसऑर्डर दिसून येते. एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ हेअर ऑन दी पिन्ना ऑफ इयर. पिन्ना ऑफ इयर म्हणजे तुमच्या इयरचा जो पार्ट आहे त्या इयरवरती त्या हेअरची डेव्हलपमेंट होऊ शकते. अँड दिस कॅरेक्टर ट्रान्समिटेड डायरेक्टली फ्रॉम फादर टू सन. म्हणजे आपण वायलिंग पण कंप्लीट केलेलं आहे आणि एक्स लिंक जीन पण कंप्लीट केलेलं आहे 6 लिंक इनहेरिटन्समध्ये. सो टुडे वी स्टॉप हिअर. नेक्स्ट पॉईंट वी स्टार्ट इन द नेक्स्ट लेक्चर, दॅट इज सेक्स डिटर्मिनेशन. सो टुडे वी स्टॉप हिअर.